त्यानंतर अनेकांवरती आता गुन्हे दाखल होणार आहे, अनेक काहींना तर पैसे पण आता मिळणार नाही, काय सांगाल याबद्दल? कशावर गुन्हे? लाडके बहिणींवर कशावर गुन्हे होणार? ज्यांनी खोटे कागदपत्र दाखल केले वगैरे. नाही, आपण अगोदरच सांगितलं होतं की त्याचे निकष दिले होते. त्यांच्याकडे 4 चाकी गाड्या आहेत, बंगले आहेत, अमुक आहे, उत्पन्न जास्त आहे, त्यांच्यासाठी ही योजना नाही. योजना ही गरिबांसाठी असते नेहमी, श्रीमंतासाठी योजना नसते. पण अशा जर काही असतील, तुम्ही मागे सांगितलं होतं की स्वतःहूनच त्याने सांगावं की मला हे काही नको, मी या नियमामध्ये बसत नाही. आता एवढं करून सुद्धा ती मंडळी जर असं जर करत असतील तर मग अडचणीच होत आहे. पण तरी सुद्धा जे आहे, अजूनही जे ज्यांच्याकडे गाडी घोडा आहे, 2 पैसे आहेत, त्यांनी ह्या लाडक्या बहिणीच्या योजनेतून जे आहे ती गरीब लोकांसाठी आहे, गरीब त्याच्यातून माघार घ्यावी. एक आहे की आतापर्यंत दिलं असेल तर त्यांच्यावर आता आणखीन काहीतरी कारवाई वगैरे होऊ नये यासाठी मी जरूर प्रयत्न करेन. कृषी मंत्री जंगली रमी खेळताना दंग झालेत असा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केलाय. तो व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्याच्यात असं आहे का सर्व काम सध्या बीजेपीचे मंत्री करताय. सर्व काम शेतकऱ्यांचे असो सर्व बीजेपीचे करताय, यांच्यासाठी काम नाही उरलंय म्हणून हे रमी खेळत आहे असं कोण म्हणतं? रोहित पवार. आता का मी तर काय बघितलं नाही अजून, काय आहे ते काय बघत होते काय नाही, मला काहीही माहिती नाही. पण सर व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, रमी खेळताना दिसतंय. ते तर पाहू आता मला माहितच नाही तर मी काय सांगू. कधी झाला तो व्हायरल? आज सकाळी नाही झालं. आज सगळं कार्यक्रमात जाणार सकाळपासून. पण सर कृषी मंत्री नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करतात, एक त्याचे जे कधी कधी व्हिडिओ येतात, असं नेहमीच त्यांचं वादग्रस्त वागणं कसं वाटतंय तुम्हाला? ते आता पक्षाचे जे आहेत नेते आहेत अजितदादा पवार, ते त्याच्यामध्ये लक्ष घालतील, असं काय असेल. साहेब, लाडक्या बहिणींचा कृषी मंत्री जंगली रमी खेळताना दंग झालेत असा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केलाय. तो व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्याच्यात असं आहे का सर्व काम सध्या बीजेपीचे मंत्री करताय. सर्व काम शेतकऱ्यांचे असो सर्व बीजेपीचे करताय, यांच्यासाठी काम नाही उरलंय म्हणून हे रमी खेळत आहे असं कोण म्हणतं? रोहित पवार. आता का मी तर काय बघितलं नाही अजून, काय आहे ते काय बघत होते काय नाही, मला काहीही माहिती नाही. पण सर व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, रमी खेळताना दिसतंय. ते तर पाहू आता मला माहितच नाही तर मी काय सांगू. कधी झाला तो व्हायरल? आज सकाळी नाही झालं. आज सगळं कार्यक्रमात जाणार सकाळपासून. पण सर कृषी मंत्री नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करतात, एक त्याचे जे कधी कधी व्हिडिओ येतात, असं नेहमीच त्यांचं वादग्रस्त वागणं कसं वाटतंय तुम्हाला? ते आता पक्षाचे जे आहेत नेते आहेत अजितदादा पवार, ते त्याच्यामध्ये लक्ष घालतील, असं काय असेल. साहेब, लाडक्या बहिणींचा मुलाखत एक दावा केला. राज ठाकरे सोबत टाळी, महाविकास आघाडीशी युती होईल असा दावा उद्धव ठाकरेंनी कालच्या सामनाच्या. चांगली गोष्ट आहे ना. आता लोकशाहीमध्ये कधी निवडणुकीला कोण कोणाबरोबर युती करेल याचं काय आपण काही बंधन आणू शकतो का? होत असेल त्याची युती तर चांगली गोष्ट आहे. आणि काल नरेंद्र मोदी यांना 75ची शाल मोहन भागवत यांनी घातली उद्धव ठाकरेंनी, असं दावा केला. थोडक्यात म्हणजे त्यांच्या रिटायरमेंटची सूचना दिली. कोण काय म्हणतो त्याच्यावर मी कॉमेंट करणं बरोबर. साहेब, शेवटचा एक प्रश्न आहे. साहेब, अमित शहा यांच्याकडून राज्यातील 4 ते 5 मंत्र्यांना वगळण्याच्या सूचना आल्या असा दावा संजय राऊत. मला काय कळतं. आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची खेळतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. अरे मी ते पाहिलं ना, मला काय माहित नाही यार. विलीन होण्याचा जो प्रकार आहे, तटकरे साहेबांनी असं सांगितलं का भाजपला विचारून, म्हणजे आता राष्ट्रवादीचा निर्णय भाजप घेणार आहे का? प्रश्न असा आहे की आज भाजप प्रणित सरकार बरोबर शिंदे शिवसेना गट आणि अजित पवार NCP गट सध्या आहे. त्यामुळे अशा प्रकारचे जेव्हा मोठे निर्णय घ्यायचे त्यावेळेला चर्चा होणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे त्याने सांगितले की आम्ही चौकशी. अरे शांत आमदार आहेत, संजय गायकवाड असतील, आणखी इतर काही आमदार असतील ज्यांनी वादग्रस्त विधान केलंय, मुख्यमंत्र्यांनी त्यांना सज्जड बनवलं. असं आहे ना की मुख्यमंत्री त्या मंत्रिमंडळाचे कुटुंब प्रमुख आहेत.
त्या कुटुंबामध्ये एखादा जर चुकीचं काही वागत असेल तर कुटुंब प्रमुखाचं कामच आहे की त्यांची कान उघडणी करणं. ते काही चुकलेलं नाही. सर, तुम्ही इतक्या वर्षापासून विधान म्हणजे राजकारणात आहात. मला माहिती नाही, पण मी एवढंच सांगणार आहे की लाडक्या बहिणीचे सगळे पैसे मिळणार. जे नियमात बसत नाही त्यांनी कृपा करून स्वतःहून थांबावं आणि खरोखर ज्यांना आवश्यकता आहे त्यांना न्याय मिळेल. आणि आता पोर्टल बंद आहे, चालू आहे, तर तुम्ही ते बोलून घेईन मंत्र्यांबरोबर. सर, हनी ट्रॅपमध्ये पुन्हा नाशिक भेट झाली आहे आणि कालही एका हॉटेलमध्ये अर्धा तास ते एकत्र होते. काय सांगता? आता ती भेट असं आहे की कोणीही, तुम्ही सुद्धा किंवा तुमच्या संघटनेने, आता तिथं आमदार आणि काही पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्यांनी तर भेट मागितली. त्या हॉटेलमध्ये काही कार्यक्रम असेल मुख्यमंत्र्यांना, तिथे मी जर भेटायला गेलो तर ते मला भेटणार. काय मुख्यमंत्र्याला कोणीही भेटू शकतो. आता त्या भेटीचं काय कारण मीमांसा काय ते काय मला काय माहिती नाही, कारण मी तिथे नव्हतो. आणि काय असं काय ठरत असेल तर भविष्यात दिसेल. साहेब पाहून दुःख 100% दुःख होतं. त्याने पूर्वीचे जे आहेत 40 वर्षापूर्वीची विधानसभा पाहिलेली आहे, विधान परिषद पाहिलेली आहे, विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं, मंत्री, उपमुख्यमंत्री. हे असं कधी नव्हतं. एवढंच सांगतो. साहेब, राज ठाकरेंसोबत जी टाळी